जयस किचनमध्ये आपल्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत आहे. आज मी बनवणार आहे खास आपल्यासाठी व्हेज बिर्याणी. तर चला आपण व्हिडिओला सुरुवात करूया. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी तुम्ही जर माझ्या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर पटकन लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. कुरकुरीत कांदा कसा करायचा ते सुद्धा मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे, अगदी सोप्या सोप्या टिप्ससह. तर आता मी इथे तांदूळ घेत आहेत, बासमती तांदूळ घेतलेले आहे. मी इथे एका बाउलमध्ये 1.5 वाटी इतके मी बासमती तांदूळ घेतलेले आहे. हलक्या हलक्या हाताने आपल्याला 2 वेळेस हे तांदूळ स्वच्छ पाण्याने धुवून घ्यायचे आहेत. बासमती तांदूळ नसला तर तुम्ही कुठलाही लांब तांदूळसुद्धा घेऊ शकता. हा दावत बासमती तांदूळ आहे. अशा प्रकारे आता मी तांदूळ धुवून घेणार आहे आणि हे जे पाणी आहे हे पाणी फेकून न देता मी माझ्या परसबागेतल्या झाडांना टाकणार आहे. हे झाडांसाठी खूप फायदेशीर ठरतं. अर्ध्या तासासाठी आपल्याला तांदूळ साईडला ठेवून घ्यायचे आहे, भिजत ठेवायचे आहे. कांदा कुरकुरीत होण्यासाठी काय करायचं? बरेच वेळेस असं होतं की आपण कांदा कुरकुरीत करायच्या नादामध्ये तो कांदा कडू होतो. इथे मी तुम्हाला अगदी छोट्या-छोट्या आणि छान अशा टिप्स सांगणार आहे कांदा कुरकुरीत होण्यासाठी. बघा इथे कांदा अगदी सरळ असा लांब बारीक-बारीक कट करून घ्यायचा आहे आणि पाण्यामध्ये आईस क्यूब टाकून द्यायचे 4-5. पाणी छान चिल्ड होऊ द्यायचं आणि त्यामध्ये 5 मिनिट हा कांदा आपल्याला टाकायचा आहे. नंतर कांदा एका चाळणीवर काढून त्याला नॅपकिनने असा कोरडा करून घ्यायचा आहे. तेल तापायला ठेवायचं आणि तेल छान तापलं की त्यात थोडे-थोडे करून आपल्याला कांदा सोडायचा आहे. कांदा छान कुरकुरीत होऊ द्यायचा आहे आपल्याला. त्यासाठी बघा एकदम पूर्णच्या पूर्ण कांदे टाकायचे नाहीत. आपल्याला 2 बॅचेसमध्ये कांदा तळून घ्यायचा आहे. बघा आता इथे जेवढी साईजमध्ये आपले कांदे मावले तेवढे मी कांदे टाकून घेतलेले आहेत. आता कांदा आपण पलटवून घेऊ. फुल फ्लेमवरच तळत आहे मी कांदा. बघा कांद्याचा कलर बदलला आहे आणि तो आता कुरकुरीत व्हायला सुरुवात झालेली आहे. आलटीपलटी करत राहायचं आहे आणि कांदा मस्त ब्राऊन कलरचा झालेला आहे. फार काळपट कांदा होऊ द्यायचा नाही. या स्टेजला आपल्याला कांदा काढून घ्यायचा आहे आणि आवाज पण ऐका. छोट्या छोट्या टिप्स तुम्ही फॉलो करत राहा. आवाज तुम्ही ऐकला, कांदा छान कुरकुरीत झालेला आहे. अशा प्रकारे मी आता जो बाकी राहिलेला कांदा आहे तो पण आता आपण तळून घेणार आहोत. याच पद्धतीने तुम्ही जर कांदा तळला तर तुमचा कांदा अजिबात कडू लागणार नाही. आता इथे मी एक गाजर घेतलेलं आहे. गाजर धुवून त्याची साल काढून घेतलेली आहे आणि त्याचे फार छोटे नाही किंवा फार मोठे नाही, असे मीडियममध्ये मी त्याचे पीसेस करून घेणार आहे. बघा अशा प्रकारे आपल्याला पीसेस करायचे. फार लहान नाही आणि फार मोठे नाही. तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही यामध्ये ॲड करू शकतात. मुलं अशा भाज्या खात नाही, पण बिर्याणीमध्ये 100% भाज्या खातात. नंतर मी एक शिमला मिरची घेतली आहे मीडियम साईजची. तिचेसुद्धा आपण असे तुकडे करून घ्यायचे आहे. फार लहान पण नाही आणि फार मोठे पण नाही. जसे आपण गाजरचे पीसेस केले आहे त्याच पद्धतीने आपल्याला शिमला मिरचीची पण कटिंग करून घ्यायची आहे. व्हिडिओला लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. मी भाज्यांची कटिंग करत आहे, तोपर्यंत तुम्ही पटकन सबस्क्राईब करून घ्या. आता इथे मी बीन्स घेतलेले आहेत. बीन्सची पण मी धुवून कट करून घेणार आहे. बीन्सचे सुद्धा आपल्याला फार बारीक किंवा फार मोठे तुकडे करायचे नाही आहे. मीडियम साईजमध्ये आपण तुकडे करून घेणार आहोत. अशा प्रकारे बघा मी बीन्स कट करून घेतलेली आहे. नंतर मी इथे 2 बटाटे घेतलेले आहे. बटाट्याची पण साल काढून घेतलेली आहे. बटाटेसुद्धा आपल्याला पीसेसमध्ये कट करून घ्यायचे आहे. ज्याप्रमाणे आपण गाजरचे तुकडे केले आहेत त्याच बटाटेसुद्धा आपल्याला कट करून घ्यायचे आहे. तुम्ही यामध्ये फ्लावर पण टाकू शकतात. तुम्हाला हव्या त्या भाज्या तुम्ही यामध्ये टाकायच्या आहेत. बटाटा कट करताना लक्षात ठेवायचं आहे, बटाट्याचे पीसेस फार छोटे करायचे नाही आहे. आता बटाटे पण आपले कट करून झालेले आहेत आणि आता मी हे सर्व भाज्या साईडला काढून ठेवत आहे. आणि त्याच बाउलमध्ये मी आता 1 वाटी दही घेणार आहे. दही फार आंबट नसावं. आता दह्यामध्ये मी 1 चमचा जिरा पावडर, 1 चमचा धना पावडर आणि लाल तिखट चवीनुसार टाकून घ्यायचं आहे. मी ते 1 चमचा
लाल तिखट घेतलेलं आहे. नंतर यामध्ये आपल्याला 1 वाटी वाटाणा घालून घ्यायचा आहे. इथे मी फ्रोझन वाटाणा घेतला आहे. 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घ्यायची आहे. सर्व मसाले, दही मिक्स करून घ्यायचं आहे. मॅरिनेट करून आपल्याला ठेवून द्यायचं आहे. नंतर मी इथे कुकर घेतलेला आहे. कुकरमध्ये पाणी टाकून घेतलं आहे. त्यामध्ये 1 चक्रीफूल, दालचिनीचा तुकडा, 3-4 मिरे, 3-4 लवंग आणि 1 तमालपत्र आणि 2 हिरवी विलायची टाकून घेतलेली आहे. आणि पाण्याला छान उकळी येऊ द्यायची आहे. चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे. 1 चमचा इथे मी मीठ घातलेलं आहे. पाण्याला छान उकळी आलेली आहे. आता त्यामध्ये आपण जे भिजवलेले तांदूळ होते ते तांदूळ आपल्याला यामध्ये टाकून घ्यायचे आहे. वरून 2 चमचे आपल्याला तूप टाकून घ्यायचं आहे. त्यामुळे आपला भात जो आहे तो दाना मोकळा होतो. तांदूळ भिजवल्यामुळे काय होतं की आपण बिर्याणी किंवा पुलाव बनवतो किंवा भात बनवतो, त्याचा दाना छान असा मऊ लागतो, खाताना कडक लागत नाही. बघा आता भात आपल्याला शिजवून घ्यायचा आहे. मधून आपल्याला असं उलटणीने हलवून घ्यायचं आहे, जेणेकरून भात तळाला लागणार नाही. मीडियम फ्लेमवरती मी आता भात शिजवून घेत आहे. भात शिजत आहे तोपर्यंत आपण पुढची तयारी करू. इथे बघा मी मातीचं भांडं घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता मी 2 चमचे तूप टाकून घेणार आहे. 1 मोठा चमचा घातला तरी चालेल. त्यामध्ये आपण जे मॅरिनेट केलेलं भाज्या आहेत त्या टाकून घ्यायच्या आहेत. छान असं मिक्स करून घ्यायच्या. 1-2-3 मिनटं परतून घ्यायचं आहे. व्हिडिओ आवडत असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तिखट टाकलेलं आहे 1 चमचा. छान मिक्स करून घ्यायचं आहे आणि नंतर 1 चमचा मी बिर्याणी मसाला घातलेला आहे. बिर्याणी मसालामुळे आपल्या बिर्याणीला खूप अशी खास चव येते. आता झाकण ठेवून घ्यायचं आहे. मंद आचेवरती आपल्याला 4 ते 5 मिनिट याला शिजवून घ्यायचं आहे. 4 ते 5 मिनिट झालेले आहेत. एकदा आपल्याला परत खालीवर करून घ्यायचं आहे आणि परत झाकण ठेवून द्यायचं आहे 2 ते 3 मिनिटासाठी. आपल्याला भाज्या फार शिजवायच्या नाही आहे, तर फक्त 80% आपल्याला भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. आणि आपण यामध्ये दही घातलेलं आहे, त्यामुळे आपल्याला पाणी अजिबात घालायचं नाही आहे. दह्यालाच मुळात पाणी सुटणार आहे आणि त्यामध्येच आपल्या भाज्या मस्त अशा शिजणार आहेत. 80% आपण भाज्या शिजवून घ्यायच्या आहेत. भात शिजवून गार करून घ्यायचा आणि मग तो ह्या शिजलेल्या भाज्यांमध्ये टाकायचा आहे. भात आपण आता असा टाकून घ्यायचा आहे आणि असा पसरवून घ्यायचा आहे. बघा सर्व बाजूने मी आता याला भाजीला कव्हर करून घेतलं आहे भाताने. आता वरून मी साजूक तूप घालून घेत आहे. तूप मी इथे 2 चमचे टाकून घेतलेलं आहे. नंतर मी यामध्ये गरम दुधामध्ये केसर टाकून घेतलेलं आहे. केसरमुळे आपल्या बिर्याणीला कलर आणि चव खूप सुंदर येणार आहे. वरून मी आता ते केसरयुक्त दूध टाकून घेणार आहे. थोडं यामध्ये फूड कलर टाकला तरी चालतं. बघा आता मी वरून दूध जे आपलं केलेलं आहे तयार केसरचं, ते दूध टाकून घ्यायचं आहे. असं अलगद चोळायचं आहे. जास्त पण दूध टाकायचं नाही, नाहीतर आपला जो भात आहे तो गचका होईल. आता परत आपल्याला 2 ते 3 मिनिटासाठी झाकून ठेवायचं आहे. 2 ते 3 मिनिट झालेले आहेत. आता आपण आपली बिर्याणी बघू कशी झालेली आहे. बिर्याणीचा सुगंध तर मस्त येत आहे. आता वरून बघा मी तुम्हाला दाखवते की जो कांदा आपण फ्राय केला होता, कुरकुरीत कांदा मी आता यावर टाकून घेत आहे. कांद्यामुळे बिर्याणीला खूप छान चव येते. कांदा नाही टाकला तर बिर्याणीचा मजा येत नाही. नंतर मी आता काजू फ्राय करून घेतलेले आहेत. वरून मी असे काजू टाकून घेणार आहे. आणि आता बघा मी तुम्हाला खालून बिर्याणी दाखवते कशी झालेली आहे. मस्त आपली बिर्याणी तयार झालेली आहे. मी आता मिक्स करून घेत आहे. दाना अशी छान मोकळा झालेला आहे बिर्याणीचा. अशी बिर्याणी तुम्ही नक्की ट्राय करा आणि आम्हाला कमेंटमध्ये कळवा. आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊ. भरपूर भाज्या घालून मस्त अशी बिर्याणी करा आणि आपल्या घरातल्या लोकांना खुश करा. आमच्या इथे तर सर्वांना ही बिर्याणी खूप आवडते. आता वरून थोडा परत मी कांदा टाकून घेणार आहे. बघा दिसते ना एकदम हॉटेल स्टाईल बिर्याणी आपली. आता आपण एका प्लेटमध्ये
सर्व्ह करून घेऊ. व्हिडिओ जर आवडला असेल तर जास्तीत जास्त लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. सोबत जे बेल आयकॉन दिलेलं आहे तिथेही प्रेस करायला विसरू नका, जेणेकरून माझ्या नवीन व्हिडिओची नोटिफिकेशन आपल्याला लगेच मिळेल. परत भेटूया आपण नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत बाय बाय आणि धन्यवाद.